मुळात आहे ना, म्हणजे या क्षेत्रात आले ना आणि तिथेच म्हणजे मला ना नवीन जन्म झाल्यासारखं आहे. कारण की ना त्याच्या आधी मी एकदम टिपिकल म्हणजे एकतर मी कोकणातली, त्यात मी हाऊसिंग बोर्डमध्ये राहणारी, तर ना म्हणजे तेव्हा मला त्या गोष्टी चुकीच्या नाही वाटल्या. आमच्या इथे खूप आहे. हे कोकणातली लोकं ऐकतील तर बोलतील आमची बदनामी करते. पण जातीपातीला घेऊन खूप होतं आणि तेव्हा ना मला ते गैर नाही वाटायचं. पण मी खूप नशिबान समजते की मी या क्षेत्रात आले आणि मला ना सगळंच बदलून गेलं माझं. की आपण म्हणजे जातपात काहीच नसते, माणूस माणूस असतो. आपण सगळे एकत्र येतो ना, एक वेगवेगळ्या विचारांची माणसं आपण एकत्र येतो. आणि नाटक आणि सिनेमा आपल्याला हे शिकवतं मला वाटतं ना, की प्रत्येक माणसं एकमेकांना तुमची गरज आहे यार. आणि मग तो माणूस चांगला असू दे, वाईट असू दे. एक नाटक करायचंय तर 2 माणसं ह्याच्यावरून पटत नाही, पण त्याच्यावर काम करायचंय ना, तर तुला पटवून घेतलं पाहिजे. मला ह्या क्षेत्राने ना ते शिकवलं आणि माझ्यात एवढा फरक पडला ना, नाहीतर मला आधी मी गावी गेले ना, तर मला ना चुकीचं नाही वाटायचं, की मारवाडातला माणूस म्हणजे आमच्या इकडे मारवाड बाहेर असतो, गावापेक्षा वेगळा. तो माणूस येऊन दाराच्या बाहेर बसला ना, तर मला काही चुकीचं नाही वाटायचं. कारण की तेच ऐकत आलोय ना, आपण तेच बघत आलोय. पण जेव्हा ह्या क्षेत्रात आले आणि आपण मित्रांना कधीच जात नाही विचारत तू कुठल्या जातीचा आहे. त्याच्यानंतर मला हे वाटायला लागलं, अरे का आपण म्हणजे हा माणूस बाहेर का बसेल? ह्याचा कप तिकडे बाहेर का आहे? हे सगळं ना मला त्रास द्यायला लागलं. आणि मला वाटतं ते त्रास द्यायला लागलं तर तेव्हापासून मला वाटतं तेव्हा तो पुनर्जन्म आहे, की आपण माणूस म्हणून मी घडायला लागले आणि काय. सो मला ते खूप फायद्याचं आहे. नंतरच्या सगळ्या गोष्टी काय, किती त्याच्यात सक्सेस मिळालं आणि काय हे ते नंतरचं आहे. पण माणूस म्हणून घडायला मला खूप हे झालं.